ही आहे बिग बॉस फेम राकेश बापटची खरी स्टोरी. हिरो ते झिरो आणि परत कमबॅक. राकेश बापट अमरावतीचा एक साधा मुलगा. ॲक्टर बनायचं त्याचं स्वप्नही नव्हतं. त्याला तर पेंटर व्हायचं होतं. लहानपणी तो इतका स्केच काढायचा की घरच्यांना वाटायचं हा मुलगा कलाकारच होणार. पण नशिबानं त्याला कॅमेरासमोर उभं केलं. 2001ला त्याला थेट बॉलिवूड मूव्ही तुम बिन मिळाली आणि चित्रपट सुपरहिट. एका रात्रीत तो चॉकलेट बॉय हिरो बनला. पण बॉलिवूड म्हणजे क्रिकेटसारखं, एक मॅच सेंचुरी, पुढच्या मॅचला डक. तसंच झालं. पुढचे चित्रपट चालले नाहीत. लोक ओळखायचे पण काम देत नव्हते. तेवढंच नाही, कॉन्फिडन्स इतका खाली गेला की तो डिप्रेशनमध्ये गेला. मग त्यानं टीव्ही सिरियल्स केले, लाईफ थोडी स्टेबल झाली आणि 2011ला त्याचं लग्न झालं. वाटलं स्टोरी हॅपी एंडिंग, पण 8 वर्षांनी डिवोर्स आणि पुन्हा तो एकटाच. तो इंडस्ट्रीपासून दूर गेला, लोकांपासून दूर, फक्त पेंटिंग आणि स्वतःमध्ये राहू लागला. 2021ला तो बिग बॉस OTTमध्ये आला. लोकांना वाटलं हा बोरिंग असेल, पण तिथे सगळ्यांनी पाहिलं हा भांडत नाही, रिस्पेक्ट करतो, इमोशनल आहे. कारण आयुष्यानं त्याला आधीच खूप शिकवलं होतं. करिअरमध्ये राकेश शांत, संवेदनशील भूमिका करतो. पण बिग बॉस पहिल्यांदा OTT 1मध्ये थर्ड रनरअप, शमितासोबत रोमॅन्स पण ब्रेकअप, BB 15मध्ये वाईल्ड कार्ड, आरोग्यामुळे आऊट. आता बिग बॉस मराठी 6 जानेवारी 2026 पासून. एंट्री होताच प्राजक्ता शुक्रेला प्रपोज. चल लग्न करूया म्हणाला. घरातच रोमॅन्स सुरू, पण ड्रामा. अनुश्रीसोबत बेडच्या भांडणात कन्सेंटशिवाय स्पर्श असा आरोप. राकेश रडला, मला घर सोडायचे आहे. किती इंटेन्स. मला वाटतं राकेश इमोशनल आहे पण गेम स्मार्ट खेळतो. आता वीक 5मध्ये नॉमिनेटेड, पण वोटिंग ट्रेंड्सनुसार सेफ दिसतो. लोकांना समजलं, काही लोक जोरात बोलत नाहीत कारण ते खूप काही सहन करून आलेले असतात. राकेश बापटची ही स्टोरी एक गोष्ट शिकवते, फेलियर म्हणजे एंड नाही, तो इंटरवल असतो. अशाच रिअल लाईफ इन्स्पायरिंग स्टोरीज आवडत असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढची स्टोरी कदाचित तुमचा माइंडसेट बदलू शकते.